गणपती बाप्पा मोरया. सो आजचा व्लॉग मराठीत असणार आहे कारण मी मुंबईला आलो माझ्या घरी गणपतीसाठी आणि मी मराठी आहे, माझ्या घरी सगळे मराठी बोलतात. सो मी विचार केला आजचा व्लॉग मराठीतच होऊन जाऊन दे. सो माझ्या घरी आलो आहे मी माझी बायको आणि इथे आता माझा भाऊ, माझी वहिनी, आम्ही सगळे आहोत. आम्ही भेटलो आहे आता ह्याच्यासाठी की आपल्याला यावेळी डेकोरेशन काय करायचं आहे, थीम काय करायची आहे. आणि ॲक्च्युली आमचा गणपती ऑलरेडी बुकड आहे आणि गणपतीची जी आमची मूर्ती आहे ती वारकरी संप्रदाय ह्या स्टाईलमधली आहे. सो आमचं डेकोरेशन पण तशाच टाईपचं आहे असं आम्ही विचार करतो आहे, तसं बनवायचं आहे आम्हाला. सो मी तुम्हाला सर्वांना भेटवतो. अंकिताला तुम्ही ओळखतातच आणि माझा भाऊ अक्षय त्याला भेटवतो सर्वांना. हॅलो ऑल. सो हाऊ आर यू, कशा आहात तुम्ही सगळे? बोला गणपती बाप्पा मोरया. बिकॉज आता गणपतीची तयारी आपली सुरू आहे आणि आपल्या पहिल्यांदाच हे इंटरॅक्शन होत आहे. पहिल्यांदाच मी माझ्या भावाच्या ब्लॉगवर इथे आलेलो आहे. सो आता इथे दहीहंडीचे थर, आता थोड्या दिवसाआधी दहीहंडी झाली, दहीहंडीचे थर आता उतरलेले आहेत आणि आता गणपतीच्या तयारीचे थर आता वर चढायला सुरुवात झालेली आहे. आणि मी आता सगळे गणपतीच्या तयारीला इथे लागलेलो आहोत. प्रत्येकजण आपापले विचार मांडते. साधक बाधक चर्चा या ठिकाणी होते आहे. साधक कमी आणि बाधक थोडी जरा जास्त होते आहे. काही वेळा चर्चा एवढ्या थराला जाते की ते चर्चा सोडून मोर्चा होतो त्याचा, पण तरी पण त्याच्यातून काहीतरी चांगलंच सगळ्यांची मतं निघून, सगळ्यांचं चांगलं कन्क्लुजन निघून चांगलं डेकोरेशन व्हावं ह्याचसाठी हे सगळं आहे. सो आता आम्ही डेकोरेशन पुढे करणार आहोत आणि ते डेकोरेशनला बघूया आता पुढे कसं काय होईल वगैरे. हे लोक दोघे आहेत या ठिकाणी, माझी मिसेस देखील आहे या ठिकाणी. सेलोटेप द्यायला माणसं लागतात तर त्यासाठी आम्ही त्यांना ठेवलेलं आहे आणि बाकी डेकोरेशन तर मी या ठिकाणी करेनच. सो लेट सी पुढे कसं डेकोरेशन होत आहे. काय करायचं डेकोरेशनचं? टेबल हे बघ, आता टेबल उद्या सकाळी मी लावून घेईन, पण तू उद्याच करतो सगळं. टेबल लावून घेईन, बाकी नंतर तुम्ही डेकोरेशनचं जे आपलं प्रिंट आउट वगैरे करायचं ते करूया आपण. मी काय म्हणतो आम्ही दोघं काढून आणतो. ओके. आणि त्याच्यासाठी जे पण ह्या गणपतीलाच काढायचे आपल्याला, कारण तुम्ही दोघांना जबाबदारी म्हणजे पुढच्या गणपतीपर्यंत आहे. ते बरोबर आहे. पण नाही होणार याच गणपतीला होणार. ऐक मी काय म्हणतो, बोल. पहिली गोष्ट तर ते जे फोटोज जे कटआउट्स आहेत ते फायनल तेच आहेत जे मी तुला दाखवले मगाशी. हो हो हो, येस येस, तेच लावूया आपण. पण त्याच्यामध्ये 6 चांगले आहेत, बाकी 6 आहेत ना त्याचे पिक्सेलेटेड आहेत, ते खूप जास्त. ठीक आहे, आपण ते बघूया ना, ते कसं होतं ते आपण बघूया. नाहीतर ऑन दी स्पॉट आपण काय ना कधी दुसरे आपण चॉईस करूया, तेवढं होऊन जाईल. ही बेसिक आपली तयारी आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिंट आउट पर्यंत आपण आलेलो आहोत ऑलरेडी. ठीक आहे, मग ते आम्ही करून घेतो. ठीक आहे, फक्त तेच लागणारे कार्डबोर्ड आणि काय थर्माकोल आणि काय थर्माकोल नाही ट्राय करूया कार्डबोर्ड किंवा असं आपण जास्तीत जास्त इको फ्रेंडली बनवायला इको फ्रेंडली ट्राय करूया, अवॉइड करूया. गणपती बाप्पा मोरया. सो आज आम्ही परत भेटलोय डेकोरेशनसाठी. मध्ये 2 दिवस आम्ही बाकीची तयारी होती त्याच्यासाठी दिले, जसं की कटआउट्स आणि स्टेशनरी शॉपमध्ये जाऊन आम्ही कार्डबोर्ड पेपर किंवा जे काय गरज होती आम्हाला डेकोरेशनसाठी ते सगळं विकत घेतलेलं आहे. सो जे आम्ही कटआउट्स बनवले ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण आता आम्ही टेबल बनवणार आहोत गणपतीसाठीचं. सो मी तुम्हाला ते दाखवतो इथे. हे जे स्टँड्स आहेत हे आम्ही आधी रेडी करणार, नॉट बोल्ट वगैरे लावून प्रॉपर, आणि त्याच्यावर मग त्या फळ्या टाकणार आणि मग त्या हिशोबाने ते टेबल बनणार आहे. सो इथे अंकिता इज ट्राईंग हर बेस्ट. पहिल्यांदा कार्पेंटरचं काम करते, तिचं नवीन करिअर ऑप्शन शोधते ती. ह्याच्यात जर काय झालं तर झालं. आता इथेच येऊन सेटल होणार आहे मी कार्पेंटिंग करायला. उद्यापासून ती लाकडाचा भुसा वगैरे आणला. पुढच्या वर्षीपासून आहेत मग ऑर्डर्स आहेत गणपतीच्या. हा रे, लालबागच्या राजाची पहिली ऑर्डर. नवीन बिझनेस.
याच्यामध्ये पण बिझनेस कमी नाहीये मंदार. मी आज जोपर्यंत आहे तो त्याच्यावरच आहे. बस बस चल चल काम कर फिरव अजून फिरव थोडं. इट्स ऑलरेडी डन ब्रो. ही वहिनी ही फक्त चांगले कपडे घालून उभी आहे, पण एक्झॅक्टली व्हिडिओ मध्ये काय करायचं हे काय तिला माहिती नाही. आणि मगाशी कोणी काम केलं? मीच म्हणजे होती ती. केलं तिने थोडस. तेच तर एवढं उशीर करत होती तेव्हा नव्हतं हे काय केलं ते आता बघ ना. So तिने काही केलं नव्हतं ही आता हात लावायला उभी आहे फक्त. हो हो. आमचं टेबल आता होत आलंय रेडी. म्हणून मी आता अशा प्रकारे इकडे सगळ्यांची भांडणं चालू आहेत. श्रेय घेणार होतं की मी हे केलं मी ते केलंय, So what? पण सगळ्यात मेन काम हे सगळं मी केलं. आणि हे सगळी जी कन्सेप्ट आहे हे विचार देण्याचं हे सगळे लोक काही मलाच नाही. हे सगळं हे लोक मलाच काही विचारतात. सगळं मला विचारतात आणि त्याच्यानंतर सगळे माझे मौलिक सल्ले घेतात आणि त्याच्यानंतर स्वतःला हवं तेच करतात. अच्छा Right. मौलिक सल्ले घेतो तुझे. बस हे. हो. मग आम्हाला स्वतःला हवं तेच करायचं, मौलिक सल्ले का घेऊ तुझे? तरी घेतात. घेतातच. चला असं आता फटाफट दाखवतो. काम थोडा करा. दिखावा करतो आम्ही पण. थोडंसं respect. चला चला फटाफट काम करा, खूप टाइम जातोय. हा, मोठा शाळा. बस झालं ना एवढं टाईट का करते पण जेवढी ती मेहनत दहाडी नाही मिळणार. दहाडीच म्हणतात ना त्याला, एका दिवसाचं काय म्हणतात त्याला? दहाडी काय म्हणतात ते? पण एका दिवसाचं असतं त्या दहाडी नाही काहीतरी हे कसं म्हणतात. करतात? सो आता आम्ही इथे या फळ्या लावणार आहोत. आम्ही हा स्टँड रेडी केलेला आहे, त्याच्यावर या फळ्या लावल्या की आपलं टेबल रेडी होईल डेकोरेशनसाठी. आता त्याच्यावर ते थोडं कलर वगैरे लागले ते आम्ही पुसून घेऊ आणि मग त्याच्यानंतर एकदम फ्रेश त्याच्यावर चांगला कपडा वगैरे टाकून त्याला रेडी करू. आता जसं मी तुम्हाला बोललो ह्याच्यावर आम्ही हा कपडा टाकणार आहोत आणि त्या ज्या फळ्या वगैरे आहेत त्या झाकणार आहोत चांगल्या कपड्याने. आणि आता इथे बाजूने टेबल कवर करायला आम्ही ही पैठणी साडी लावणार आहोत. तुम्ही बघू शकता हिरव्या रंगाची. सो माझी जी वहिनी आहे तिचा साडीचा बिझनेस आहे. तिच्या साडीच्या बिझनेसचं नाव आहे स्वरा कलेक्शन. त्याचं एक इंस्टाग्राम पेज आहे, तुम्ही ते पण चेक करू शकता. फॉर अमेझिंग साडीज, वेगवेगळ्या टाईपच्या साडीज आणि खूप स्वस्त दरात आणि माफक दरात मिळू शकतील तुम्हाला. सो ही साडी आता आम्ही त्याच्याभोवती लावणार आहोत ते टेबलची साईड कवर करायला. आणि अशा प्रकारे ही साडी वगैरे लावून झालेलं आहे. आम्ही हे टेबल कवर केलेलं आहे साडीने आणि त्या कपड्याने. आता आम्ही ह्याच्यावर ठेवणार आहोत एक चौरंग जो आपण बाप्पासाठी ठेवतो. सो हा आता आमचा चौरंग आहे आणि आता ह्याच्यावरच आम्ही एक चौरंगासाठी असं एक बनवून घेतलंय प्रॉपर त्याच्या मापाचं. पैठणीचं जे आहे ते. तुम्ही बघाल की ते पैठणीचं आहे आणि त्याच हिशोबाने आम्ही ही साडी जी आहे ती सिलेक्ट केली आहे सो दॅट ते छान वाटेल. सो जसं की आम्ही लास्ट टाइम बोललेलो की आमची वारकरी संप्रदायाची थीम आहे यावेळेस. गणपतीची मूर्ती जी आहे ती वारकरी संप्रदायाची आहे. सो त्याप्रमाणेच आम्हाला डेकोरेशन करायचं आहे आणि आम्ही ऑलरेडी तयारी चालू केली आहे. सो आम्ही आत्ताच नाही सांगणार की आम्ही काय करतोय, तुम्ही बघालच की आमचं पुढे एक्झॅक्ट काय करण्याचा प्लॅन आहे ते. सो मंदार थोडंसं कटिंग करण्याचा ट्राय करतोय. लेट्स सी त्याला जमतं का. आता तिथे आता करू शकेल तो, तुला असं वाटतं? सावकाश सावकाश काही नको म्हणणार. सो आज आहे डे 2 आणि अगदी मला वाटतं 10% कामच बाकी आहे आमचं आता, जे आम्ही ऑलरेडी करायला स्टार्ट केलं आहे. सो मंदार
फ्लेक्स जो आहे तो आता वरती लावण्यासाठी थोडी पूर्वतयारी करतोय. सो मंडळी, अशा प्रकारे आमचा हा रस्ता बनवून रेडी झालेला आहे आणि तो खूपच सुंदर दिसतोय. सो आता आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे आणि थोडंच बाकी आहे आणि जे कोण डेकोरेशनचा आता मेन पार्ट आलेला आहे, जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो. त्या दिवशी मी बोललो तुम्हाला की आम्ही ते कटआउट्स करून आणले स्टेशनरीमध्ये वगैरे जाऊन. सो ते मी तुम्हाला दाखवतो. जसं मी तुम्हाला बोललेलो की आमचा गणपती वारकरी संप्रदायातला आहे, सो त्याच्यासाठी आम्ही हे कटआउट्स बनवलेत आणि हे जे वारकरी आहेत त्याचे कटआउट्स आहेत. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेप्स मधले असे हे वारकरी आहेत. हे बेसिकली असं आम्ही एक कन्सेप्ट ठेवलेले की हे वारकरी जे आहेत ते वारीला निघालेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही हे किलोमीटरचे म्हणजे माइलस्टोनचे हे असे ठेवलेले आहेत, जेणेकरून एक ती वारी निघालेली आहे आणि ते आता पंढरपूरला चाललेत, असं ही कन्सेप्ट वेगवेगळ्या ओव्हरऑल. गावातून ते येस, येत आहेत. जशी आणि वारीचा असे मार्ग आम्ही- असतो तसा. हो, असे हे वेगवेगळ्या गावाचे असे हे बनवले. सो आता आम्ही हे ठेवणार आहोत त्या ठिकाणी आणि त्याचं एक प्रॉपर एक डेकोरेशन कम्प्लीट होईल आमचं. आणि हे सगळ्यात मेन वाले आहे जे तुम्ही बघाल क्यूट. खूप क्यूट आहे बैलगाडी आणि त्याच्याही पेक्षा मेन इम्पॉर्टंट विठ्ठल रखुमाई. सो आता आम्ही ते ठेवू इकडे सजवू. तुम्ही हे बघू शकता इथे डेकोरेशन. आम्ही हा रोड बनवलाय वारीचा आणि इथे आमचे बाप्पा असतील. सो आता आम्ही तुम्हाला दाखवतो ते कसं करणार आहोत. इथे या रस्त्याला सजवायला आम्ही ही लाईट लावत आहोत, जेणेकरून अजून सुंदर दिसेल रस्ता. सो आता आम्ही हे जे कटआउट्स होते ते आम्ही आता लावतोय इकडे, सजवतोय बेसिकली. सो फायनली आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे, लाइटिंग वगैरे लावून. तुम्ही बघू शकता इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आम्ही फायनली ठेवलेली आहे आणि हे वारकरी जे लुक देत आहेत त्या डेकोरेशनला. आणि आमचा बाप्पा येईल फायनली आता इथे. इथे आम्ही मागे विठ्ठलाचं जे काय म्हणतात, विठ्ठलाची जी मूर्ती आहे त्याचा एक शेपचं एक बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे आम्ही आमचा बाप्पा ठेवणार आहे. सो तो एक सुंदर गेटअप येईल त्याला आणि त्याच्या मागे आम्ही फ्लेक्स बनवलेला आहे पंढरपूरच्या मंदिराचा. सो ओव्हरऑल हे आमचं डेकोरेशन आहे यावर्षीचं. सो आता जसं तुम्ही हे डेकोरेशन बघितलं त्याचं मी एकदा तुम्हाला कॉस्टिंग सांगते. कारण आमचं बजेट जे होतं ते एक 1500 ते 2000च्या मध्ये आम्हाला कंप्लीट करायचं होतं. सो ओव्हरऑल हे जे तुम्ही बघताय मूर्त्या और तुम्ही हे जे कटआउट्स बघताय त्याचे आमचे झाले आहेत अराउंड 800 रुपये. आणि हे आम्ही ॲक्च्युली झेरॉक्स वगैरे काढले आणि त्याचे आम्ही कटआउट्स करून ते प्रॉपर आम्ही त्या शेपमध्ये कापून घेतलेत. आणि बाकी हे हा जो कपडा आहे पैठणीचा त्याचे 500 रुपये आहे. आणि बाकी हे जे काय आहे ना प्रिंटआउट आणि बाकी सगळं हा जो पेपर वगैरे आहे त्याचे अराउंड 100 रुपये. आणि मागे जो फ्लेक्स दिसतो आहे तुम्हाला त्याचे 600 रुपये. असं मिळून आमचं 2000मध्ये कंप्लीट झालं आहे डेकोरेशन. सो तुम्हाला पण असं काही बनवायचं असेल आणि तुमचं बजेट एवढं असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी ट्राय करा हे. सो गाईज, हा होता आमचा आजचा व्लॉग. सो आता ह्याच्या पुढचा व्लॉग जो असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही गणपतीचं आगमन कसं करतो आहे, आमच्याकडे नैवेद्य काय काय असतो, आम्ही गणपतीमध्ये काय काय मजा करतो आणि कोण कोण येतं आमच्याकडे, सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर नक्की बघा पुढचा व्लॉग. आणि या व्लॉगला पहिले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. गणपती बाप्पा मोरया.